नमस्कार मित्रांनो, मी रोहित मोरे. आजच्या ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण आपला स्वतःचा लिंक्डइन प्रोफाईल कशा पद्धतीने ग्रो करू शकतो, राईट. तर काही माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिसेस आहेत त्यासुद्धा मी ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. किंवा तुम्ही स्वतःच्या प्रॅक्टिसेस क्रिएट करून मला कमेंट करू शकता, त्याच्यावरती मी 100% व्हिडिओ बनवेन. तर सुरू करूयात. चला तर वेळ वाया न घालवता आपण सुरू करूयात आजचा व्हिडिओ. तर आजचा व्हिडिओचं टॉपिक असं होतं की आपण आपला लिंक्डइन प्रोफाईल कशा पद्धतीने ग्रो करू शकतो, राईट. तर सगळ्यात पहिली स्टेप आपण जी फॉलो करतो तर हा माझा फीड सेक्शन आहे माझ्या लिंक्डइन प्रोफाईलचा. तर ह्या ठिकाणी आपण काय बघू शकतो की तुमच्या कनेक्शनने कोणीतरी पोस्ट टाकली असेल किंवा मी कोणाला तरी फॉलो केलं असेल तर त्यांनी कोणीतरी पोस्ट टाकली असेल ती मला इथे फीड्समध्ये दिसते. तर सगळ्यात पहिली स्टेप जी आपला लिंक्डइन प्रोफाईल ग्रो करण्यासाठी जी करू शकतो ती म्हणजे जी पोस्ट तुम्हाला आवडते ती पर्टिक्युलर पोस्ट तुम्ही रिपोस्ट करू शकता. तर ही पद्धत काम कशी करते तर प्रत्येक पोस्टच्या खाली हे रिपोस्ट नावाचं बटन आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे त्या पोस्टबद्दल तुम्हाला काही लिहायचं असेल तर रिपोस्ट विथ युअर थॉट्स असं करू शकता किंवा तुम्हाला डायरेक्टली फक्त रिपोस्ट करायची आहे तर तुम्ही डायरेक्टली रिपोस्ट करू शकता. तर त्यातली सगळ्यात पहिली पद्धत मी तुम्हाला सांगतो जी व्यक्तिगत मी पर्टिक्युलरली फॉलो होतो, ही माझी पर्टिक्युलर प्रॅक्टिस आहे. तर पोस्ट काय म्हणते, इट्स ओके सम पीपल विल नेवर लाईक यू. तर मी काय म्हणणार आहे, इट्स ओके, इट्स ओके, हे बरोबर आहे. सगळे लोक तुम्हाला आवडू शकत नाहीत किंवा सगळ्यांना तुम्ही आवडू शकत नाही. तर मी पोस्ट केली, राईट. तर ही पर्टिक्युलर पोस्ट आता माझ्या कनेक्शनमध्ये केली असणार आणि माझ्या कनेक्शनमध्ये लोक हे बघणार. ज्यांना कोणाला ही पोस्ट आवडेल ते लोक ही पर्टिक्युलर पोस्ट रिपोस्ट करणार. म्हणजे आपल्या नेटवर्क थ्रू, जे लाईक करणार आहेत त्यांच्या नेटवर्कच्या थ्रू, त्यांच्या नेटवर्कच्या थ्रू हे मल्टिप्लाय होत जातं. तर अशा प्रकारे तुमची विजिबिलिटी वाढते, तुमची पोस्ट इम्प्रेशन ग्रो होते, ह्याच्यामुळे तुमचा प्रोफाईल ग्रो होतो. ही झाली पहिली स्टेप, ठीक आहे. आता दुसरी स्टेप मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो ती म्हणजे माय नेटवर्कमध्ये जायचं. माय नेटवर्कमध्ये गेल्यानंतर हा ग्रोचं बटन आहे. तर ह्याच्यावरती खाली तुम्हाला इथं अशी लोक मिळणार ते तुमच्या डोमेनमध्ये असतील किंवा तुमच्या बाहेरच्या डोमेनमधले असतील. तर आपण ह्या ठिकाणी काय करतो, आपल्या डोमेनच्या लोकांना तुम्ही कनेक्शन रिक्वेस्ट सेंड करता, ठीक आहे. तर मी इथं एक कनेक्शन रिक्वेस्ट मी तुम्हाला सेंड करून दाखवतो जी माझ्या पर्टिक्युलर डोमेनमधली व्यक्ती असेल. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, एक जण आहे जी फाउंडर आहे म्हणजे जी माझ्या पर्टिक्युलर डोमेनमध्ये असू शकते. तर मी उदाहरणार्थ ह्यांना एक कनेक्शन रिक्वेस्ट सेंड करतो, ठीक आहे. तर ह्याचा फायदा असा होतो या ठिकाणी की त्या व्यक्तीनं जर तुमचं कनेक्शन ॲक्सेप्ट केलं ती व्यक्ती तुमची फॉलोअरही होते आणि तुमच्या कनेक्शनमध्ये अटॅचही होते, राईट. ह्याच्यामुळं सुद्धा तुमचं नेटवर्क ग्रो होतो. तर ही झाली दुसरी स्टेप. तिसरी स्टेप जी मी पर्टिक्युलरली फॉलो करतो ती म्हणजे मला आर्टिकल लिहायला आवडतं, ठीक आहे. मी कुठल्या ना कुठल्याही विषयासंदर्भात आर्टिकल कायमस्वरूपी लिहित असतो. तर त्यासाठी मी पर्टिक्युलरली यूज करतो AI, ChatGPTच्या थ्रू आर्टिकल तुम्ही कसं लिहू शकता आणि कसं तुम्ही आर्टिकल स्वतःचं क्रिएट करू शकता ह्या गोष्टी मी तुम्हाला ह्या ठिकाणी कव्हर करणार आहे. तर ह्याची सगळ्यात पहिली स्टेप अशी असते, आपण ह्या राईट आर्टिकल बटनवरती क्लिक करतो, ठीक आहे. हा पर्टिक्युलर विंडो जो आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही आर्टिकल लिहू शकता. तर सगळ्यात पहिली स्टेप अशी आहे की तुम्ही स्वतःचा न्यूजलेटर किंवा स्वतःचं आर्टिकल कसं क्रिएट करू शकाल. तर राईटला तुम्ही गेल्यानंतर मॅनेज बटन आहे. तर इथं गेल्यानंतर तुम्हाला क्रिएट न्यूजलेटर म्हणून येतं, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीचं न्यूजलेटर पाहिजे इथं तुम्ही तुमचं टायटल टाकू शकता. तुम्ही पोस्ट किंवा पब्लिश कधी कधी करता त्याची फ्रिक्वेन्सी डेली, वीकली, बाय वीकली, मंथली ह्या ठिकाणी तुम्ही चॉईस करून तुम्ही टाकू शकता. आणि तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर न्यूजलेटरचं डिस्क्रिप्शन, ठीक आहे. तर मी माझे इथं 2 न्यूजलेटर मी ऑलरेडी क्रिएट केलेत, त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. डिस्क्रिप्शन म्हणजे एक्झॅक्टली काय की तुमच्या न्यूजलेटरचं टायटल आणि तुमचं न्यूजलेटर हे कशा संदर्भात असणार आहे, तुमचं एक्झॅक्टली डिस्क्रिप्शन काय असणार त्या पर्टिक्युलर टायटलचं, तर तिथं तुम्हाला लिहायचं आहे. आणि तुमच्या न्यूजलेटरचा लोगो किंवा एक छोटीशी JPG इमेज 300x300 पिक्सेलमध्ये तुम्ही अपलोड करून डन करू शकता, ठीक आहे. आता मी करत नाही आहे कारण मी ऑलरेडी 2 न्यूजलेटर क्रिएट केलेले आणि त्याच्यावरती मी ऑलरेडी काम करतोय, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं कसं करता येईल, ह्या ठिकाणी न्यूजलेटर तर आपलं क्रिएट झालं, आपल्याला तर कॉन्टेंट लिहायचं आहे. तर मी ह्या ठिकाणी मदत घेणार आहे ChatGPT, ठीक आहे, जे लार्ज लँग्वेज मॉडेल आहे. तर मी ChatGPT ओपन करतो. तर मी इथं प्रॉम्प्ट काय लिहिणार आहे, आय नीड आर्टिकल टॉपिक्स फॉर और विथ द सब्जेक्ट AI फॉर, ठीक आहे. तर अशा प्रकारे AI तुम्हाला कॉन्टेंट देते.
त्या ठिकाणी मी प्रॉम्प्ट काय टाकली होती, लिंक्डइन आर्टिकलला सगळ्यात पहिली गरज असते ते म्हणजे टायटल, त्याच्यानंतर लॉंग कंटेंट एक येतं, त्याच्यानंतर शॉर्ट कंटेंट येतं जे तुम्ही पोस्ट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त गरजेचे हेही असते की तो पर्टिक्युलर फोटो म्हणजे हा पर्टिक्युलर कवर फोटो ही नेसेसरी असतो. लोकांना कळणार कसं की ही न्यूज कशाची आहे. ठीक आहे. तर पहिल्या प्रॉम्प्टने मला एक जवळपास नाही म्हटलं तर एक 5 टॉपिक ह्या ठिकाणी मला मिळालेत. तर मी काय करतो, AI इन बिझनेस हे मी कॉपी करतो आणि मी इथं टाकतो इमेजेस, AI इन बिझनेस इमेजेस. मग ह्या ठिकाणी मी ही इमेज फर्स्ट ऑफ ऑल चॉईस करतो. ठीक आहे. मी इमेज इन न्यू टॅब ओपन करतो आणि ही इमेज मी सेव्ह करतो. ठीक आहे. ही झाली पहिली स्टेप. आता मी आर्टिकल लिहितोय. आता मी इथं कवर फोटो अपलोड केला, राईट. तर ह्या ठिकाणी मी काय करतोय, हे कंप्लीट टायटल मी कॉपी करतोय, हे इथं पेस्ट केलं. हे झालं टायटल तुमचं. त्याच्यानंतर हे झालं लॉंग कॉन्टेंट जे इथं मी पेस्ट केलं. तर मी आता हे पर्टिक्युलर जे आर्टिकल आहे मी कशामध्ये टाकणार आहे, तर मी डिजिटल एज इनसाइट हे माझं व्यक्तिगत न्यूज लेटर आहे जे मी स्वतः लिहितो. ठीक आहे. हे डेमो आर्टिकल आहे, हे नंतर मी डिलीट करणार आहे. तर ह्याला ह्युमनाइज, ह्याला अजून AIची टूल्स कसे वापरून तुम्ही ह्युमनाइज करू शकता हेही मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. पण पर्टिक्युलरली ही एक स्टेप आहे जी पूर्ण कशी करायची हे मी संपवतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे, तर ठीक आहे हे लेटर आपण लिहिलं, ह्याला हॅशटॅग्स पण इम्पॉर्टंट आहेत. सो मी हे कॉपी करतो. सो इथं मी पेस्ट करतो आणि प्रॉम्प्ट लिहितो, आय नीड 5 हॅशटॅग्स फॉर दिस इन अ रो. तर मला ChatGPTने 5 हॅशटॅग्स दिलेले आहेत, हे मी कॉपी करतो, हे ह्याच्या खाली मी पेस्ट करतो. ठीक आहे. आता मी काय करतोय, आता नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर मगाशी जे शॉर्ट कॉन्टेंट आलं होतं ते आपल्याला कॉपी करायचं आहे, जे टायटल 1चं होतं शॉर्ट कॉन्टेंट, हे मी कॉपी केलं. ठीक आहे. मी इथं गेलो, परत आपल्याला हॅशटॅग्स घ्यायचे जे आता जनरेट केले सेम हॅशटॅग्स, हे कॉपी केलं आणि हे इथं गेलं. तुम्ही आर्टिकलही लिहिलं आणि तुम्ही त्याची पोस्टही तयार केली, ह्याची लिंक इथं अवेलेबल होते तुमच्या पर्टिक्युलर फीडमध्ये, राईट. आता मी पब्लिश करतो. आता अशा प्रकारे तुमची न्यूज ही पब्लिश झालेली आहे. आता हे तुमच्या नेटवर्कमध्ये ऑटोमॅटिकली ईमेल स्वरूपात पण जाते आणि नोटिफिकेशन स्वरूपात पण जाते. तर ही झाली तिसरी स्टेप जे आपण आपला लिंक्डइन प्रोफाईल ग्रो करण्यासाठी यूज करतो, राईट. तर सेकंड टॉपिक असा आहे जे आपण ह्या ठिकाणी कव्हर करणार आहे, तो म्हणजे आपण लिहिलेलं जे आर्टिकल आहे त्याला ह्युमनाइज कसं करायचं, म्हणजे अशा पद्धतीने कन्वर्ट करायचं की ते एका मनुष्याने लिहिलं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप आपण काय करतो, तर हे कॉन्टेंट कॉपी करतो जे आपण ऑलरेडी पोस्ट केलेले आहे. तर ही वेबसाईट आहे humanize.pro. तर ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन, तुम्ही यूज करू शकता. इथं मी ह्युमनाइजवरती क्लिक केलं. तर आता वेट करूया, एक्सपेक्टेड टाईम इज 15 सेकंड, लेट्स सी. ठीक आहे. तर ह्या प्रकारे हे टेक्स्ट ह्युमनाइज झालेलं आहे. तर हे खात्री कसं करून घ्यायचं, तर आपण परत ChatGPTमध्ये जायचं, इथं जायचं आणि ही मगाशी मी केलेली एक प्रॉम्प्ट आहे, इज दिस टेक्स्ट रिटन बाय AI, राईट. हे मी ह्या ठिकाणी पेस्ट करतो आणि प्रॉम्प्ट सबमिट करूया. तर याचा रिप्लाय काय येते, द पॅसेज यू हॅव प्रोव्हाइडेड कुड पोटेन्शियली बी रिटन बाय AI. ठीक आहे. कुड पोटेन्शियली म्हणजे त्याचं अझम्पशन आहे की बाबा हे AIने लिहिलेलं असेल, पण इथं आपण सक्सेसफुल झालो की बाबा हे थोडंफार तरी ह्युमनाइज कॉन्टेंट आहे, त्यामुळे आपण हे कॉन्टेंट पब्लिश करू शकतो, राईट. ओके. तर मी ह्या पर्टिक्युलर वेबसाईट्स नोट करून ठेवा आणि ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन, जेणेकरून ज्यामुळे तुम्ही तुमचं कंटेंट ह्युमनाइज करू शकता. तर असे काही प्रकार आहेत जे मी व्यक्तिगत फॉलो करतो माझा पर्टिक्युलर लिंक्डइन प्रोफाईल ग्रो करण्यासाठी. तुमचे काही सजेशन्स असतील किंवा तुमचे कुठले वेगळे प्रॅक्टिसेस तुम्ही फॉलो करत असाल लिंक्डइन प्रोफाईल ग्रो करण्यासाठी, तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती सुद्धा नक्की व्हिडिओ बनवूयात.